पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथील सद्गुरू गव्हाणे बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पार पडलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथील सद्गुरू गव्हाणे बाबा यांच्या 34व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांची कीर्तन सेवा पार पडली आहे। यावेळी हजारो भाविक भक्त पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातून उपस्थित होते। दरवर्षी या ठिकाणी गव्हाणे बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भाविक भक्त मोठ्या संख्येने बाबांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात। मागील वर्षीपासून गव्हाणे बाबांच्या समाधी मंदिर जीर्णोद्धाराचं काम सुरू करण्यात आलं असून या कामासाठी देखील भाविक भक्तांकडून मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी दिली जाते। पुढच्या वर्षीपर्यंत या मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल असा विश्वास महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे, इंजिनियर राजेंद्र पाचे, इंजिनियर रमेश दानवे यांनी व्यक्त केला। यावेळी महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे म्हणाले, संत सेवेने निश्चितपणे जीवनाला यशाचा आणि चांगलं जीवन जगण्याचा मार्ग मिळतो। देवाकडे जाण्यासाठी देखील संतांची सेवा महत्त्वाची ठरणारी असते। माहित नाही असं नाही, एखादा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मोठा वक्ता आणला, पण ज्याचा कार्यक्रम ठेवला तो लांबचा वक्ता असल्यामुळे मोठा म्हणले की लांबचा झाला, जवळचा किती मोठा असतो तरी लांबच असतो। त्याला काहीच माहिती नाही त्या व्यक्तीबद्दल, काय सांगणार तो स्टेजवर म्हणतो मी काय सांगतो त्यांच्याबद्दल काय सांगतो, पण त्याला तो अनभिज्ञ आहे म्हणून म्हणतो। तसं तुकोबरे अनभिज्ञ नाही ते लक्षात ठेवा बेटा। गव्हाणे बाबांनी आयुष्यभर धार्मिक आणि परमार्थिक कार्य करताना गोरगरीब श्रीमंत सर्वांना सोबत घेतलं। या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बाळासाहेब यमाजी मराठे राहणार मराठवाडी यांच्या वतीनं महाप्रसादाची पंगत देण्यात आली। तर या पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी शंकर महाराज ससे, अवसरराव महाराज मगर, कांता महाराज देवढे, भागवत महाराज उमरेकर, श्रीराम महाराज मचे, माजी आमदार साहेबराव दरेकर नाना, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, युवा नेते यश आजबे, जयदत्त सुरेश धस, माजी सभापती ॲडव्होकेट मिर्झा मनियार, अशोक कितापे, सरपंच रफिक शेख, सरपंच चारुदत्त वाघ, चेअरमन राजेंद्र म्हस्के, इंजिनियर राजेंद्र पाचे, इंजिनियर रमेश दानवे, माजी सरपंच सुनील साखरे, सुभाष अकोलकर, अशोक अकोलकर, कान्हूशेठ मराठे यांच्यासह संत महंत तसेच अनेक मान्यवर, भाविक भक्त, महिला भगिनी मोठ्या संख्येनं पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते। मंदिराचे कारागीर रमेश कोलाटी यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आलाय। तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब खरसे यांनी केले। तर उपस्थितांचे आभार युवा नेते परशुराम मराठे यांनी मानले। आपला करंजी घाटातलं मंदिर गव्हाणे बाबांचा हनुमान मंदिराचा शिल्पकला मंदिर 45 फूट हाईट मंदिर। याच्या कलामध्ये साऊथ मध्ये शिल्पकला, ही शिल्पकला आंध्रामध्ये बालाजी मंदिर टाइप, आपल्या तामिळनाडूमध्ये ते कन्याकुमारी टाइप मंदिर आहे। याच्या मंदिर आपले सुंदर भव्य अच्छा एकदम सुंदर मंदिर होएंगे जी है, एकदम बढ़िया। कलश का हाइट है 45 फुट है। नीचे सुंदर डिजाइन कोटा, मंदिर के अंदर डिजाइन, वो कमान, पिलर, उसका डिजाइन सब एकदम सुंदर मंदिर अपना परिसर में एकदम भव्य मंदिर होएंगे जी। आपला नवलिक मौले यांच्या ऑफिसात अपना पाचा साहब दानवे साहब उनका परिसर में ये मंदिर चालू है। नगर जिला में अपना किधर किधर काम किया तो देवगढ़ समस्तन श्री भास्कर महाराज बाबा का काम, उधर कमान डिजाइन मंदिर सब शिल्पकला उधर किया जी। फिर बाद में गोड़ेगांव गोड़ेश्वरी देवी मंदिर, बाईजाबाई देवर देवी मंदिर, सिराल चिचंडी दुर्गा देवी मंदिर, करंजी उत्तरेश्वर मंदिर, नगर मध्ये पाइपलाइन रोड दत्त मंदिर किया जी। मारुति मंदिर, करंजी घाट गव्हाणे बाबा मारुति मंदिर, गणपति मंदिर निवासा में उत्तर गणपति मंदिर के जी।
श्रीरामपुर में जय भवानी मंदिर किए जी। ऐसा इधर अपना नगर जिला में एक 25-30 मंदिर का काम किए जी। वैकुंठवासी परमपूज्य गव्हाणे बाबांच्या 34व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण गव्हाणे बाबांची पुण्यतिथी साजरी करत असताना आज वर्षाला गव्हाणे बाबांच्या 33व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यावेळेस या ठिकाणचे महंत ज्ञानेश्वर माऊली कराळे आणि आपल्या परिसराचं भूषण पाचे साहेब आणि दानवे साहेब हे यांच्या संकल्पनेतून श्री संत गव्हाणे बाबांचा आणि हनुमंतांचं या ठिकाणी मंदिर उभारण्याचा संकल्प केला आणि तो आता पूर्णत्वास जात आहे। अनेक दानशूर व्यक्तींनी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मोठमोठ्या दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी आपली मदत नुसती घोषित केली नाही तर प्रत्यक्ष सर्वांनी आपापल्या रकमा या ठिकाणी आमच्या सेवेकरी मंडळाकडे जमा केलेल्या आहेत आणि हे काम अतिशय सुंदर सुरेख असं काम या ठिकाणी रमेश म्हणून एक कारागीर आहे, त्याची आपल्या जिल्ह्यामध्ये 25 ठिकाणी अगदी चांगले चांगले मोठमोठाले तीर्थाचे देवस्थान त्यांनी उभा केलेले आहेत आणि आज तेच भाग्य त्याला या ठिकाणी गव्हाणे बाबाचं समाधी मंदिर बांधण्याचं मिळत आहे। अतिशय उत्कृष्ट असं या राष्ट्रीय महामार्गावर हे मंदिर पूर्णत्वास जाणार आहे आणि एक भाविकांचं आकर्षण या ठिकाणी ठरणार आहे आणि वर्षानुवर्ष गव्हाणे बाबाची मोठ्या उत्साहात या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करण्याचं योग पाथर्डी तालुका, नगर तालुका आणि आष्टी तालुक्यातील सर्व वारकरी पायिकांना मिळणार आहे। एवढंच या ठिकाणी आहे। गुरु श्री संत गव्हाणे बाबा यांच्या समाधी मंदिरांचा जीर्णोद्धार मागील वर्षापासून आपण या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे आणि त्याचं सर्व श्रेय हे आमचे पाचे साहेब असतील, आमचे दानवे साहेब। अतिशय सुंदर ही जोडगोळी आम्हाला या ठिकाणी त्या निमित्ताने मिळालेली आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून म्हणण्यापेक्षा त्यांच्या प्रयत्नातून आणि सर्व काही बारीक सारीक गोष्टी स्वतः त्यांचा भरपूर मोठा कामाचा व्याप असताना देखील या ठिकाणी वेळ देतात। खरंच त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत आणि श्री संत गव्हाणे बाबांचा एवढी मोठी वास्तू या ठिकाणी उभा राहतात हे खऱ्या अर्थाने आपण ही पिढी भाग्यवान आहे असं मला वाटतंय, कारण परत परत ह्या गोष्टी होत नाही आपल्या हातून आणि हे सगळ्या साहेबांच्या हातून हे काम होतं। खऱ्या अर्थाने यांचं पूर्वी जन्मीचं हे पुण्य असायला पाहिजे की या ठिकाणी त्यांच्या हातून एवढं मोठं कार्य होत आहे। या सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच आपलं सहकार्य या समाधी मंदिर करंजी घाट या ठिकाणी माऊलींच्या स्वरूपात असेल किंवा माऊलींची देखील सेवा ही मंडळी फार आपल्याही ग्रामस्थापेक्षा आपल्या सर्वांपेक्षा जास्त लक्ष देतात। त्यांना असंच बाबा त्यांच्या हातून ही सेवा करून घ्यावं एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो। करंजी घाटामध्ये गव्हाणे महाराज समाधी मंदिर चे काम रमेश करत आहे। हे काम बऱ्यापैकी पूर्णत्वाला आलेलं आहे। सदर कामासाठी प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।